नमस्कार. इयत्ता 8वीच्या मुलांकरता आपण बॉईज फुल पॅन्ट शिवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. यासाठी लागणारे पीसेस: हा बॅक, तो फ्रंट, त्यानंतर लूप्सचा कपडा, झिप, बेल्ट पॉकेट, बॅक पॉकेट, या सर्वांचे पीसेस आहेत. यापासून आपण बॉईज फुल पॅन्ट शिवणार आहोत. तर पहिले आपण बॅक साईडला सीटचा पार्ट शिवून घेणार आहोत. आता सीटचा पार्ट शिवून झाला आहे आणि त्याला आपण ओव्हरलॉक सुद्धा करून घेणार आहोत. आता आपण चेन लावून घेणार आहोत आणि त्यासाठी चेन पट्टीवरती चेन ठेवून आपण शिवून घेणार आहोत. फ्रंट पार्टला चेन लावताना चेन व्यवस्थित लागावी यासाठी आपण चेनचे माप घेऊन एक चटका मारून घेणार आहोत. आता आपण चटक्याच्या सहाय्याने केलेल्या मार्किंगवरती चेन ठेवून फ्रंट पार्टला चेन पट्टी शिवून घेणार आहोत. आता फ्रंटच्या दोन्ही बाजूला आपण चेन पट्टी शिवून घेत आहोत. दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर समोरून चेनला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण पॉकेट शिवून घेणार आहोत. तर फ्रंट पार्टला कोपऱ्याला पॉकेट पल्ला व्यवस्थित ठेवून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घेताना तो कपडा व्यवस्थित असेल हे लक्ष द्यावे. तसेच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पॉकेट पल्ला लावून घेणार आहोत. पॉकेट शिवून घेताना तिथे 2 ते 2.5 इंच जागा असावी आणि अशा पद्धतीने आपले पॉकेट रेडी झाले आहे. आता फ्रंट बाजूस आपण बनवून घेतलेले पॉकेट शिवून घेणार आहोत. हे पॉकेट लावताना आपल्याला तिन्ही कोपरे व्यवस्थित ठेवून त्यावरून शिवून घ्यायचं आहे. तसेच दुसऱ्या बाजू सुद्धा सारखेच शिवून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने त्यावरून दाब शिलाई मारून आपले पॅकेट रेडी झालेले आहेत. लक्षात ठेवा, पॅकेट ओपन होते तिथे 2 ते 2.5 इंच जागा असेल याची खात्री असावी. आणि आता पॉकेटला साईड शिलाई मारून घेत आहोत. आणि आता हे पॉकेट फिक्स होईल. आता आपण बेल्टसाठीचे लूप्स बनवून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे कपडा घेऊन आपल्याला लूप्ससाठी पट्टी शिवून घ्यायची आहे.
लूप्स पट्टी तयार झाल्यावर त्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि लूप पट्टी 5 इंचावर कट करून घ्यायचा आहे. समोरून 4 तर मागच्या बाजूस 1 असे आपल्याला एकूण 5 लूप्स तयार करून घ्यायचे आहेत. तयार झालेले लूप्स आपण पॉकेटच्या साईडने शिवायला घेणार आहोत. लूप्स लावताना आपण साईज स्टिक पण लावून घ्यायची आहे. साईज स्टिक लावून झाल्यानंतर फ्रंट पल्ल्याला जो चटका असेल त्या चटक्यावरती आपल्याला एक प्लेट घालून त्यावरती एक बेल्ट लूप लावून घ्यायचे. तसेच दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आपण फिक्स करून घेणार आहोत आणि सर्व बाजूने साइड शिलाई मारून घेणार आहोत. हा बेल्टचा पार्ट आहे. आपण या बेल्टच्या पार्टला इस्त्रीच्या साहाय्याने बेल्ट फ्युजन करून घेणार आहोत. आणि आता आपण हे बॅक पॉकेट शिवायला घेणार आहोत. बॅक पॉकेट शिवत असताना त्यावरती अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजू सारखे येतील यासाठी आपण थोडा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि बॅकचा जो पार्ट आहे त्याला आपण जोडून घेऊन इलास्टिक लावून घेणार आहोत. आणि आपण हे इलास्टिक लावून घेतलेले आहे. त्यावरती आपण मधोमध एक लूप लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण लूप लावून घेतले आहे. आता आपण बॅक साईडला वरून 3 इंच जागा सोडून एक चटका मारून घेणार आहोत. बॅक पॉकेटसाठी मारलेल्या चटक्याच्या साहाय्याने आपण बॅक पॉकेट शिवून घेणार आहोत. बॅक पॉकेट शिवून घेत असताना खाली त्रिकोणी आकार घेऊन त्यावरून चांगली दाब शिलाई मारायची आहे. आणि आपले बॅक पॉकेट तयार झालेले आहे. तर आपल्या बेल्टच्या कपड्याला आपण बेल्ट फ्युजन लावून आणलेले आहे. तर आता आपण बेल्ट शिवणार आहोत. बेल्टला आपल्या मधोमध कट करून अर्धा इंच वाट सोडून त्याला फ्रंट पार्टला शिवून घ्यायचा आहे.
तसेच दुसऱ्या साईडला सुद्धा सारखेच शिवून घ्यायचे आहे. दोन्ही बाजू शिवून झाल्यास आपण त्यावरती हुक लावून घेणार आहोत. हुक लावून झाल्यानंतर उरलेला कपडा आपण फोल्ड करून त्यावरून हुकची क्लिप लावून घेऊन हुक फिक्स करणार आहोत. हुक कात्री किंवा पक्कडच्या सहाय्याने फिक्स करून घ्यायचे आहे. हुक लावून झाल्यानंतर बेल्टचा उरलेला कपडा आपण आतल्या बाजूला फोल्ड करून त्यावरून शिलाई मारून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने दाब शिलाई मारून सर्व बाजूने शिलाई मारून लूप्स आणि बेल्ट फिक्स होऊन जाईल. आता सर्व बाजू शिवून घेऊन त्यावरती ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे. आता आपण फ्रंट आणि बॅक पार्ट जोडून घेत आहोत. त्यासाठी आपण बॉटमने सुरुवात करणार आहोत. फ्रंट आणि बॅक पल्ला व्यवस्थित एकमेकांवर ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर त्यावरती ओव्हरलॉक करायला विसरायचे नाही. तशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा आपण शिवून घेऊन त्यावरती ओव्हरलॉक करणार आहोत. शिलाई मारून झाल्यावर सर्व बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ओव्हरलॉक करता येईल. आता आपण आतल्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला सर्व बाजूने ओव्हरलॉक करून घेता येईल. आता आपण सर्व बाजूने ओव्हरलॉक मारून घेत आहोत. ओव्हरलॉक मारून झालेले आहे आणि आपण आता बॉटम पट्टी शिवून घेणार आहोत. बॉटम पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच कपडा फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायची आहे. तर बॉईज फुल पॅन्ट तयार करण्यासाठी आपल्याला सर्व बाजूने ओव्हरलॉक मारून घेणे आणि इस्त्री करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपली बॉईज फुल पॅन्ट तयार असेल.